भंडाऱ्यात गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचा ताफा अडवण्यात आला। एआयएसएफच्या विद्यार्थ्यांनी भोयर यांचे वाहन अडवत त्यांना काळे झेंडे दाखवले। शाळा एकत्रीकरण धोरणामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात आल्याचा आरोप करीत एआयएसएफच्या विद्यार्थ्यांनी गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचा ताफा अडविला। भोयर हे भंडाऱ्याचे पालकमंत्री देखील आहेत। विशेष म्हणजे पोलिसांना हुलकावणी देत विद्यार्थी थेट भोयर यांच्याच वाहनासमोर आलेत। प्रचंड घोषणाबाजी करीत विद्यार्थ्यांनी भोयर यांचे वाहन रोखून धरले। मराठी शाळा बंद करण्याच्या निर्णयाविरोधात यावेळी घोषणाबाजी करण्यात आली। आंदोलनाची कोणतीही कल्पना पोलिसांना नव्हती, त्यामुळे पोलिसांची चांगलीच दमछाक झाली। विशेष सुरक्षा पथकाच्या कमांडोजनी सर्वात प्रथम पंकज भोयर यांच्या कारला वेढा घेतला। त्यानंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीने आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना रस्त्याच्या कडेला नेण्यात आले। आंदोलनकर्ते आक्रमक असल्याने पोलिसांनी अनेकांना रस्त्यावरून फरफटत बाजूला केले। आंदोलनकर्त्यांमध्ये मुलींची संख्या जास्त होती, मात्र महिला पोलिसांची संख्या मोजकीच असल्याने गृहराज्यमंत्र्यांचे वाहन बऱ्याच वेळेपर्यंत अडकून होते। मराठी शाळा विकणारे सरकार मुर्दाबाद, गरीबाच्या लेकराची शाळा विकणारे सरकार मुर्दाबाद, मराठी शाळा विकणारे मुर्दाबाद। लोक बघतात हा चेहरा असा, तेव्हा डलनेस दिसला तर ग्लो अँड लवली याचे 10 mg विटामिन सीरम त्वचेच्या आतून नवीन सेल्स उभारते। चेहरा बनतो उजळ नव्यासारखा। ग्लो अँड लवली, ग्लो अप।